रामकृष्ण हरी भक्त प्रल्हाद सर्वांना माहीतच आहे. त्यांच्या नातवाचे नाव मृदुमान्य, पण वृत्तीने हा प्रल्हादासारखा भक्त नव्हता. तो राक्षसी वृत्तीचा होता. त्याने घोर तपश्चर्या केली आणि भगवान शंकराला प्रसन्न करून घेतले. भगवान शंकरांनी त्याला वर दिला, एक स्त्री सोडून तुला कुणीही मारू शकणार नाही. या वरामुळे तो उन्मत्त झाला व अनाचार करू लागला. देवांनाही त्रास देऊ लागला. त्याच्या त्रासाने भगवान ब्रह्मदेव, विष्णू आणि शंकर गुहेत लपून बसले. काय करावे, या राक्षसाला ठार कसे करावे असा विचार करीत असतानाच त्यांच्या श्वासातून एक शक्ती निर्माण झाली. ती अत्यंत तेजस्वी होती. तिचे नाव एकादशी. तिने मृदुमान्याशी युद्ध केले आणि त्याला ठार मारले. साऱ्या जगाला त्याच्या त्रासापासून सोडविले. तेव्हापासून एकादशीच्या दिवशी भगवंताचे नामस्मरण करून पूजा अर्चा करून उपवास करण्याची पद्धत रूढ झाली आहे. म्हणून या दिवशी विठ्ठलाच्या दर्शनाला जातात. एकादशीचे मोठेपण सांगणारी ही एक कथा पुराणात आली आहे. कथा आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.